हेलो एव्हरीवन, टीम एसएसए इज बॅक अगेन आणि यावेळेस स्कॉलरशिप बॅचचा दुसरा पार्ट घेऊन आलेले आहे टीम एसएसए. ऐकणार आहे की काय देणार आपण, कसं देणार आपण, काय काय केलं पहिल्या बॅचला आम्ही आणि किती धमाकेदार रिझल्ट आणलेले आहे. चला मग सुरू करूया सर. यस बिल्कुल. एसएसए जाना जाता है अपने रिजल्ट्स के लिए. ईपीएफओ असू द्या की क्रेडिट ऑफिसर असू द्या, एसबीआयचा क्लर्क असू द्या की आयबीपीएस पीओ ची पदवी असू द्या, एसएसएचा मुलगा प्रत्येक बँकेमध्ये तुम्हाला बसलेला दिसणार आहे. तर याच रीती रिवाजांना, याच एसएसएच्या लेगेसीला आम्ही स्कॉलरशिप बॅच मध्ये पण टाकलेलं आहे. तर स्कॉलरशिप बॅचचे काही धमाकेदार रिझल्ट आपल्या समोर आहे. चंद्रगुप्त मौर्य असू द्या की आपली गौरवी असू द्या, आयबीपीएस पीओचा सौरभ असू द्या की मग दुसरे पण किती मुलं आहे हो, किती मुलांचे रिझल्ट आहे आपल्याकडे. नाव घेता घेता थकणार मी. पण एसएसए की जो लेगेसी है, एसएसए का जो हॉलमार्क है, एसएसए की जो आन बान और शान है, वो रीति हमने कंटिन्यू की है स्कॉलरशिप में भी. तो अगर आपको स्कॉलरशिप के लिए एसएसए को चुनना है तो मैं एश्योरिटी दे सकती हूं, मेहनत आपकी, रिजल्ट्स कंफर्म है. आणि रिझल्ट सोबतच आता पूर्ण टीम काय काय प्रोव्हाइड करणार आहे त्यामध्ये ते आपण बघून घेऊया. सगळ्यात महत्वाचं 6 महिन्यांचं आपलं जे ऑफलाईन टीचिंग असणार आहे त्याच्यामध्ये कॉन्ट हा सब्जेक्ट राहुल सर शिकवतील, रिझनिंग ओम सर घेतील आणि इंग्लिश हा सब्जेक्ट ऋषिकेश सर घेतील. ही 6 महिन्यांची ऑफलाईन बॅच तर असतेच, पण त्याच्या सोबत सोबत आपली रेकॉर्डेड बॅच तुम्हाला प्रोव्हाइड होईल, ज्याच्यामध्ये फातिमा मॅडमचे, माझे, यश सरांचे लेक्चर्स तुम्हाला भेटतील. त्यानंतर 1 इयरच्या ऍक्सेस असणाऱ्या आपल्या टेस्ट सिरीजचं एक टेस्ट सिरीज असेल, ज्याचे पूर्ण वर्षभराचा ऍक्सेस राहील. त्यानंतर रिडिंग लायब्ररी वगैरे तर आहेच, आपण पुढचेही फीचर्स बघूयात. वायफाय रिडिंग लायब्ररी असते आणि क्लासच्या कॅम्पसमध्येच जवळ असेल, जेणेकरून तुम्ही डाऊट क्लिअरिंगला पण रेग्युलर येऊ शकता. ठीक आहे. त्याचबरोबर टेलीग्राम प्राइम एक्सेस, जिसमें टेलीग्राम के लर्नर्स क्लब, आपका स्पीड बूस्टर, कॉन्सेप्ट बूस्टर जैसे सेशंस, क्वांट एलआर के सेशंस, एलआर का टेलीग्राम लाइव सेशंस, ये सारी चीजें आपको दी जाने वाली है. द होल प्राइम एक्सेस अलॉन्ग विथ वन बिग थिंग, मेंटोरिंग. ती खूप महत्वाची असते, स्पेशली स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी. तर ती मेंटोरिंग आपले चीफ मेंटर्स म्हणजे आम्हीच करणार आहोत तुमच्यासोबत इंटरॅक्शन करून. प्रत्येक सॅटर्डेला मोस्टली मेंटॉरिंग असणार आहे आणि त्याचबरोबर जनरल अवेअरनेसचे पण सेशन्स आहेत. हे सेशन्स तुम्हाला लाईव्ह पण भेटतील आणि रेकॉर्डेड पण भेटतील. ठीक आहे. दोन्ही ऑप्शन्स अवेलेबल राहतील. जस्ट इन केस तुमची तब्येत वगैरे बरोबर नसली, काही गडबडी झाल्या, सुट्टी पडली तुमची, तर ते तुम्हाला रेकॉर्डेड मध्ये अवेलेबल राहील. ठीक आहे. चलिए, तो पर्सनल काउन्सिलिंग बहुत इंपॉर्टंट होती है, कारण की मॅडम माझा अभ्यास होत नाही, डोक्यात काही वेगवेगळे विचार सुरू असतात, काहींचं काही प्रॉब्लेम असेल तर त्याच्यासाठी आमच्याकडे एक्सपर्ट्स आहे जे तुमची पर्सनल काउन्सिलिंग घेणार, तुम्हाला वेगवेगळ्या टेक्निक शिकवणार की मेडिटेशन करा, योगा करा, जर्नलिंग करा. हे स्पर्धा परीक्षेसाठी खूप महत्वाचं असते. बिलकुल, नक्कीच. आणि त्याचबरोबर इंटरव्ह्यूचं इंटरव्यू प्रिपरेशन एसएसए का सबसे बेस्ट क्यों माना जाता है, कारण की आमचा जो पॅनल आहे तो खूप एक्सपर्ट आहे. सेकंड, आमचा पॅनल खूप एक्सपिरियन्स्ड आहे आणि आमच्या पॅनल मधल्या ज्या पण मॅक्सिमम मेंबर्स आहेत त्यांच्या वय पण ऍक्च्युअल जे इंटरव्ह्यूज घेतात त्यांच्या वयासारखं आहे, म्हणजे ऑलमोस्ट दे आर 50+. विथ सच अ वास्ट एक्सपिरियन्स, इंटरव्यू प्रिपरेशन का जो कंप्लीट वर्कशॉप होता है एसएसए मध्ये, ते खूप फायदेमंद राहणार आहे आपल्याला. बिलकुल. आणि या इंटरव्ह्यू सोबतच पुढे ऑनलाईन मेंटॉरशिप पण प्रोव्हाइड केल्या जाते. जस्ट इन केस काही स्टुडंट्सचं असं झालं की सर 6 महिन्यांची आमची बॅच संपली, तर त्याच्यानंतर पुढे काय, तर पुढे तुमच्यासाठी ऑनलाईन मेंटॉरशिप असते. प्रीची पण असते, मेन्सची पण असते, ऑनलाईन पण डाऊट क्लिअरिंग असतात. आपली बॅच ऑफलाईनच आहे, पण बॅच झाली म्हणजे तुमचा आणि आमचा संबंध सुटला असं नाहीये. तुमचं सिलेक्शन होईपर्यंत ऑनलाईन ऑफलाईन दोन्ही टाईपच्या काउन्सिलिंग चालू राहतील. ठीक आहे. तर हे सगळं ऍडेड त्याच्यामध्ये आहेत. त्याचबरोबर स्टडी मटेरियलचं जे आहे, तर स्टडी मटेरियलमध्ये तुम्हाला 3ही सब्जेक्टचे बुक्स भेटतील, जे अपडेटेड आहेत. आता रिसेंटली भरपूर आम्ही 2026च्या अगोदरच अपडेट केलं होतं. हे सगळं अपडेटेड मटेरियल असेल. त्याचबरोबर क्लासची बॅगही असणार आहे, क्लासचा टी शर्टही असणार आहे. हे सगळे फीचर्स आहेतच यामध्ये. आणि कहते हैं ना की इंग्लिश तो मॅडम सुधा मूर्ती से शुरू करती है. हो, मला माहित आहे, आणि त्याच्यासाठीच आपण लायब्ररी सुरू केलेली आहे एसएसए मध्ये, ज्याच्यामध्ये तुम्ही सुधा मूर्तीचे असू द्या किंवा तुम्ही रस्किन बॉन्ड, आर के नारायणजी, अमिश त्रिपाठी किंवा एनिट ब्लेटन किंवा सेल्फ हेल्प बुक असू द्या, रॉबिन शर्मा सारख्या मोठमोठ्या ऑथर्सचे पुस्तक आपल्याला लायब्ररीमध्ये भेटणार आहे. न्यूजपेपर्स आहे अवेलेबल, मॅगझिन्स आपण अवेलेबल करून देणार आहे. तर या सगळ्या गोष्टी फक्त आणि फक्त एसएसए मध्ये. लायब्ररी सोबतच
मेडिटेशन खूप इम्पॉर्टंट असतो, कारण की जोपर्यंत तुमचा मन शांत नसेल, तुमचा एक्झामचा प्रेशर कसं हँडल होणार सांगा बरं मला. तर आमच्याकडे आपण हार्टफुलनेस मेडिटेशन या टेक्निक्स शिकवतो मुलांना क्लासमध्ये, आणि ते कम्प्लिटली फ्री असतात. ज्या मुलांना वाटतं की नाही मॅडम मला पर्सनल मेडिटेशनच्या सिटिंग्स घ्यायच्या, ते पण आम्ही अवेलेबल करून देतात. तर हा खूप इम्पॉर्टंट फीचर आहे, जे फक्त आणि फक्त SSA ऑफर करते. बढिया. नेक्स्ट वन इज एक्स्ट्रा ऍक्टिव्हिटीज. मागच्या स्कॉलरशिपच्या बॅचेसला आमच्या राहुल सरांनी खूप ऍक्टिव्हली पार्टिसिपेशन केलं होतं या गोष्टीमध्ये, की मुलांना आम्ही ट्रेकिंगसाठी घेऊन गेले होतो. एक्स्ट्रा करिकुलर एक्टिविटीज में एक्सकर्जन के लिए हम बच्चों को लेकर गए थे, जहां पे बच्चों का एक होना, टीचर के साथ कनेक्ट होना और साथ में ग्रुप स्टडी करने का एक बेस बन सके, जिसका बहुत फायदा हुआ स्कॉलरशिप बच्चों को. इसीलिए तो इस साल इतने रिजल्ट्स आए हैं स्कॉलरशिप के हमारे. आणि एक्स्ट्रा या ऍक्टिव्हिटीजमुळे एक थोडंसं फ्रेशनेस पण राहतो परत अभ्यास करायला. That's थोडं so माइंड थोडंसं डायव्हर्ट पण होतं. आणि हे जबरदस्त आहेत. तर या सगळ्या ऍक्टिव्हिटीज ज्या मॅमनी सांगितल्या त्या तर त्यात आहेतच. मी थोड्याफार एक्सप्लेन केल्या. तर या सगळ्यांचा विचार करता मला वाटतंय की तुम्ही प्रेफरन्स जो टाकणार आहे त्याच्यामध्ये SSA ला नक्कीच पहिला प्रेफरन्स द्या. अजूनही तुम्हाला काही वाटत असेल याच्याशी रिलेटेड तर तुम्ही डेफिनेटली ऑफलाईन नंबर्सवरती किंवा ऑफलाईनला येऊन भेटू शकता किंवा ऑनलाईन कम्युनिकेट करू शकतात फोनवरती. बट हे सगळे फीचर्स आहेत. काही राहिलेत का मॅडम अजून? दैट्स सो ट्रू. आप प्रेफरेंस में SSA को डालें अगर आपको सच में रिजल्ट चाहिए है तो, क्योंकि सिर्फ SSA का रिजल्ट ही उसकी सबसे बड़ी रेप्युटेशन है. तुम्हाला रिझल्ट पाहिजे आणि आम्हाला रिझल्ट शिवाय काय देता येत नाही, तर आम्ही ते तुमच्याकडून करूनच घेणार आहे. जर रिझल्ट तुमचा लक्ष असेल तर SSA तुमचा पहिला प्रेफरन्स पाहिजे. हो की नाही सर? यास बिलकुल डेफिनेटली. आणि मला तर भरपूर जणांनी आधी सांगितलं की आम्ही मागच्या वेळेस जो एक्सपिरियन्स घेतला त्यानंतर त्यांनी त्यांच्या फ्रेंड्सला पण ते कम्युनिकेट केलं होतं. तर Right. तुमचे कोणी मित्र असतील तर त्यांनाही हे कम्युनिकेट करा. कारण नंतर रिग्रेट करण्यापेक्षा आधी हे डिसिजन थोडंसं वाईजली थोडं विचार करून घेतलं तर खूप बेटर राहील. कारण की ही जी बॅच आहे ना सर, ही 6 महिन्याची बोलायला तर आहे, पण त्यांचा हा जीवनाचा खूप मोठा डिसिजन असणार आहे. कारण की इथून त्यांचं जीवन एक कम्प्लिटली यू टर्न घेणार आहे. बिलकुल. एकदा बँकेत लागले तर बँकेत लागण्यासाठी काय लागते ते SSA कडे आहे. आणि डेफिनेटली तुम्ही फीडबॅक आधीच्या स्टुडंट्सकडनं पण नक्की घ्या. ऐकू जे शकता. रेग्युलर आम्ही नेहमीच सांगतो तर डेफिनेटली घ्या. आणि टर्निंग पॉईंट जसं मॅम म्हटलं तसं असणारच आहे हा. तर नक्कीच भेटू आपण लवकरच. आय होप सगळेजण प्रेफरन्स टाकतीलच फर्स्ट. ठीक आहे. चलिए, थैंक यू सो मच फॉर बीइंग अ पार्ट ऑफ SSA एंड लिसनिंग टू अस. थैंक यू. थँक्यू.